ठरवून काहीच करत नाहीये ग. म्हणजे मला ना कळत नाहीये की मी फ्रेंडशिप मध्ये एवढं सगळं का करतोय. आपल्या फ्रेंडशिप मध्ये काही गोष्टी फिगर आउटच करता येत नाहीत मला. म्हणजे आपल्या मैत्रीचं नातं नेमकं आपल्या मैत्रीचं नातं काय सर? मलाच कळत नाहीये आपलं मैत्रीचं नातं नेमकं कुठल्या दिशेने जात आहे. नेमकी ही मैत्री आहे की अजून काही. का थांबलात तुम्ही? बोला ना. काय नाही, सोड, जाऊ दे. नाही सर, तुम्ही काय म्हणत होता ते ऐकायचं आता मला. बोला. आपल्या मैत्रीचं नातं इतकं छान ग्रूम होत आहे ना की अशा मैत्रिणीचा हात कधी सोडावा असं वाटणारच नाही मला. खरंय. आणि हा हात मी सुटू सुद्धा देणार नाही. तुम्ही या मैत्रीत जेवढं करताय ना त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त करण्याचा प्रयत्न करेन मी. कारण राणी तिची मैत्री शेवटपर्यंत निभावते. अरे आपण बोलत काय बसलोय? अहो मला स्वयंपाकाला लागलं पाहिजे ना. मालती मॅडमला वेळेत जेवण दिलं पाहिजे. त्यांना औषधं पण घ्यायची असतील. हा, तुम्ही आवरा खाली. या, मी आहे खाली. कळत नाही मला काय होत आहे. म्हणजे मी असं विचित्र का बिहेव करतोय. उगाच असतोय. उगाच स्वतःत रमू लागलोय. म्हणजे राणीशी बोलत असताना खूप छान फील होतं मला. Come on, इंद्रा, what's going on? एक मिनिट, राणी जे बोलते ते करेक्ट आहे का? नाही म्हणजे मला असं अचानक का फील व्हायला लागलंय की राणी खुश असली पाहिजे. राणीला काही कमी पडता कामा नये. राणीला मी का करतोय राणीसाठी एवढं. मालती मॅडम साठी जेवण बनवावं लागेल. तर जेवणाची वेळ होईलच त्यांची. मालती मॅडम साठी ना साधंच काहीतरी बनवते. डाळ भात आणि एखादी भाजी. हा, इंद्राचं काय करायचं ना तेच कळत नाहीये. त्या पोरीच्या आई बापासाठी तर अगदी पायघडाच अंतरायला लागलाय. ते काही नाही. आता माझं ठरलंय, इंद्रा जितका त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करेल ना त्याच्या दुप्पट मी त्यांना त्रास देणार. कोण आहे? मी. मॅडम बरं वाटतंय का तुम्हाला आता? आत्ता लक्षात आलं का मी आजारी येते? आईच्या कुशीतून आत्ता बाहेर आलीस? जे आता बाकीचं जग दिसायला लागलं तुला? उगाच ना माझी खूप काळजी आहे हे दाखवणं बंद कर. नाही मॅडम, दाखवण्यासाठी नाही हो. बरं जाऊ द्या. तुम्ही माझ्यामुळे मनस्ताप करून घेऊ नका. तुम्हाला भूक लागली असेल ना, हे जेवण आणलं होतं तुमच्यासाठी. घ्या.
तुझ्या हातचं जेवण जेवले ना तर मरणाच्या दारातच पोहोचेन मी. अर्थात तुला तेच हवंय म्हणा. मॅडम, असं का वाटतं तुम्हाला? माझ्या मनाला तसा विचार पण शिवत नाही कधी. मी खरंच तुमची विचारपूस करायला आले, तुमची काळजी वाटली म्हणून आले. काळजी? तुला खरंच माझी जर का काळजी वाटत असेल ना, ते एकच काम कर बाई. माझ्या इंद्राच्या आयुष्यातनं कायमची निघून जा. ते तर होत नाही आपल्याच्यानी. निघून जाणं तर लांबच, आता स्वतःच्या आई बापालाही माझ्या बोडक्यावर आणून बसवलंय. मला सांग ना, का आणलंयस तू तुझ्या आई बापाला माझ्या घरात? माझं घर साफ करण्याचा विचार आहे का तुमचा? एक मिनिट, का याच घरात आयुष्यभर तंबू ठोकून बसण्याचा विचार आहे? हो मॅडम, तसं नाहीये काही. नाटक करू नकोस तू. तुझ्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असणार, त्याशिवाय तू तुझ्या आई बापाला या घरात आणणार नाहीस. मी माझ्या आई बोलणं इथं घेऊन आले नाही, इंद्रजित सर घेऊन आले. मी नाही म्हणत होते तरी त्यांनी नाही ऐकलं. मी खरं सांगते. खोटं खोटं बोलतेस तू. सारखं माझ्या समोर इंद्रा इंद्रा करून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतेस का? मला माहितीये माझा पोरगा कसा आहे ते, आणि तू कशी आहेस. तुला जे हवं ना ते त्याच्या मनात भरवतेस. आणि माझा पोरगा भोळा आहे ग, तो इथे करत सुटलाय. पण जास्त दिवस चालणार नाही. माझ्या मुलाला मी तुझ्या कचाट्यातनं लवकरच सोडवणार आहे. मला सांग, तुमच्या लग्नाला किती महिने झाले? काय विचारलं मी? लग्नाला किती महिने पूर्ण होतील तुमच्या? 5. हा, म्हणजे आता लवकरच 6 महिने पूर्ण होतील. आता एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐकायची. 6 महिन्यानंतर नाही तुमचा काडीमोड केला ना, तर नाव मालती महाडिक लावणार नाही. आणि एकदा का तुमचा काडीमोड झाला की मग तुला तुझी लायकी कळेल. तुला पुन्हा तुझ्या त्या घाणेरड्या वस्तीत जाऊन राहावं लागेल, पुन्हा ओझी उचलावी लागतील, याची त्याची हाजी हाजी करावी लागेल. भिक्कारड्यासारखं जीवन होईल तुझं. निघ. मालती मॅडम, जे जगणं मी लहानपणापासून जगत आले ना, ते परत जगण्यात मला कसलाच कमीपणा वाटणार नाही. आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही वस्तीत भिकाऱ्यासारखं राहतो, पण त्या छोट्याशा घरात आम्ही 2 वेळचं पोटभर खातो आणि सुखाची झोप घेतो. आणि राहिला प्रश्न इंद्रजित सर आणि माझ्या काडीमोडाचा, तर 6 महिने व्हायला अजून खूप वेळ बाकी. त्यामुळे तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा. मी माझा संसार प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेन. बाकी वरचा सगळं बघतोच आहे. माझ्या नशिबात जे काय असेल ना ते होईल. पण एका गोष्टीचं वाईट वाटलं की एक आईच तिच्या मुलाचा संसार मोडू. मी माझ्या पोराचा संसार तोडत नाहीये, उलट त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवतीये. आणि राहिला प्रश्न तुझ्या नशिबाचा, तर तुझं नशीब वरचा नाही, मी लिहिणार. ही मालती महाडिक लिहिणार आहे. आता तुझ्या नशिबात तेच भोग येतील जे मी ठरवेन. आता तुझी वाईट वेळ सुरू झालीच समज. इंद्रा राणीच्या आई वडिलांची काळजी घेतोय हे बघून खूप बरं वाटतंय बाई. आणि त्यांना तो इथं घेऊन आला ना, ते एक बरंच झालं. बिचारा राणीची धावपळ होणार नाही. हे काय चाललंय? अगं काय चाललंय म्हणजे, राणीच्या आईला गोड चहा चालत नाही ना, म्हणून त्यांच्यासाठी बिना साखरेचा हे इंद्राने आणलेल्या गोळ्या आहेत ना, ते टाकून चहा करते. तुम्ही का कष्ट घेताय? तुम्हाला का त्यांचा एवढा पुळका आलाय? अगं
असं का बोलते उर्मिला? त्यांच्याशी आपलं नातं जोडलं गेले आणि आपल्या घरात आलेत की नाही ते, मग त्यांचा पाहुणचार व्यवस्थित व्हायला हवा की नको? करा, तुम्ही दुसऱ्यांसाठीच करा. माझ्यासाठी कधी काही प्रेमाने केलेत का? अगं, तुझ्यासाठी काहीतरी प्रेमानं करावं असं तू तरी कधी वागलीस का? आठव. का तुम्हाला काय त्रास दिला मी? अगं, एक सून म्हणून तू तरी माझ्यासाठी काय केलेस ग? अगं, साधं मायेने पाण्याचा ग्लास सुद्धा भरून दिला नाहीस तू मला. बोल ना, सांग. हो ना, तुम्ही तरी सासू म्हणून काय केलं तो माझ्यासाठी? चहा, कॉफी आणि जेवण सोडून माझं सोडा, पण स्वतःच्या पोटच्या पोरासाठी तरी कधी काही केलं का? उर्मिला, माझ्या पोरांना मी वाढवलंय, तेव्हा तू मला सांगू नकोस माझ्या मुलांसाठी मी काय केले आणि काय नाही ते. एक सून म्हणून तू जे जे करायला हवं होतं ना, ते सगळं राणी करतेय माझ्यासाठी. सगळं प्रेमाने बघतेय ते माझं, म्हणून मी तिच्यासाठी आणि तिच्या घरच्यांसाठी करतेय. समजलं? तर तुमच्यावर जीवच ओळून टाकते ना ती. तिचे जास्त गुणगान गाऊ नका. आज ना उद्या तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येतो की नाही बघा. चोराच्या मनात चालणं. हे बघ उर्मिला, तू मला किती जरी भडकवलंस ना, तरी मी मूर्खासारखी वागणार नाहीये. अरे वा, ज्याच्यासाठी म्हणून या म्हातारीला उसकवायला इथे आले होते ते काम तर झालं. आता काय बडबड करायची ती कर. यापुढे जे होईल ते हिच्यावरच शिकणार. हे बघ बाई उर्मिला, तू बाहेर जा आणि मी काम करत असते ना तेव्हा माझं डोकं भडकवत जाऊ नका. जा बरं. बरं राहिलं, तुम्हाला माझा राग येतो ना, तर मी सुधारायचा विचार करेन. तुम्ही जसं म्हणता हे केल्याने समाधान मिळतं, तर मी तसं करून बघेन. बघूयात मलाही समाधान मिळतं का. बर, मग आता हा चहा राणीच्या आई वडिलांना नेऊन दे. आणि हो, हा चहा फक्त राणीच्या आईला द्यायचा आणि हा बुवांसाठी. नको नको नको, मी नाही देत. तुम्हाला कुठे माझ्यावर विश्वास आहे? हे काय, राणीबाई आल्यात, त्याच नेऊन देतील तिच्या आई बापाला चहा. हो बाई राणी, तूच नेऊन दे चहा. आणि बाळा ऐक, हे बघ, हा चहा आहे ना तुझ्या आईसाठी आणि हा बुवांसाठी. आता पी म्हणावं शुगर फ्री चहा. आता पोरगी स्वतःच्या आईला यमाच्या दारात पाठवते वाटतं. काय रे इंद्र, काय झालं? काय नाही बघ, म्हणजे आपल्या फॅक्टरीतले कामगार कधी कधी खूप इनोसंट वागतात नाही. म्हणजे काय झालं, काही दिवसांपूर्वी मी एका कामगाराला सांगितलं की तुला कॉम्प्युटर युज करता येतो का, तर तो घाबरला. आणि म्हणजे त्याला असं वाटलं की मी त्याला आता कॉम्प्युटर युज करायला सांगेन आणि युज नाही करता आलं तर कामावरून काढून टाकेन. तर तो इतका घाबरला, तो माझे पाय धरायला लागला आणि बोलायला लागला, साहेब माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा, हवं तर जोड्याने मारा, पण ते दबडं युज करायला नका सांगू. सो मला हे आठवण हसायला येत होतं की तो कॉम्प्युटरला डबडा म्हणाला. काय झालं बाब, असं का बघताय? हे बघतोय, माझा मुलगा किती मोठा झालाय ते. आजूबाजूच्या माणसांना बारकाव्याने पाहायला लागलाय. त्याच्यातला चांगला बदल बघण्यात हरवून गेलो. म्हणजे इंद्रा, मी माझं काम आणि घर या दोन्ही गोष्टी नाही सांभाळू शकलो, पण तू त्या करून दाखवल्यास. मी एकाच ठिकाणी रामलो. त्याला कामामध्ये इतकं गुंतवून घेतलं की घरच्या नात्यांना महत्वच दिलं नाही. या नात्यांमध्ये गुंतायचं असतं, रमायचं असतं, विसरून गेलो. मला माहित नाही इंद्रा, मी तुला आणि चिकूला काही देऊ शकलो असतं असेल की नाही माहित नाही मला, पण तू आज आमचा बाप झालायस. तुझ्याकडनं आम्ही शिकतोय एकाच वेळेला घर आणि फॅक्टरी कशी सांभाळायची असते. जे मला नाही जमलं ते तू करून दाखवलंस. आबा, असं नका बोलू. तुम्ही बरंच काही केलंय आमच्यासाठी आणि
मी काय करतोय, तुम्ही जे करून ठेवलंय ते अजून पुढे नेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय फक्त. वेगळं काही करत नाहीये मी. तुम्ही जे रूल्स अप्लाय करून ठेवलेत ते मी फक्त फॉलो करतोय आणि इतरांनाही फॉलो करायला सांगतो. आणि खरं सांगायचं तर तुमच्यामुळे आणि राणीमुळे मला कळलंय की आपण प्रत्येकाला माणूस म्हणून वागवायला पाहिजे. आधी मी असा नव्हतो बाबा. अरे म्हणून तर तुझ्या वागण्यानं भारावून गेलोय मी. म्हणजे तू एकाच वेळेला फॅक्टरीमधल्या प्रत्येक कामगाराच्या चेहऱ्यावरचं हसू टिपतोयस आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहावं यासाठी प्रयत्न करतोयस आणि त्याच वेळेला कुटुंबालाही सांभाळतोयस. मी माझ्या जबाबदाऱ्या नाही पार पाडू शकलो, पण तू उत्तमरित्या पार पाडतोयस. तू आम्हाला राणीच्या घरच्यांना सांभाळतोयस, बघतोयस, राणीच्या घरच्यांची मनं जपतोयस, तब्येती जपतोयस. आबा, खर तर मलाच कळत नाहीये मी राणीसाठी एवढं का करतोय. काय रे इंद्रा, हा काय झालं? नाही, काय नाही. ते राणीच्या घरच्यांचा विषय निघाला, सो माझ्या डोक्यात तेच गोळत होता. तूच बघ, तू किती आता मनापासून विचार करायला लागलायस इतरांचा. आज जे तू केलंस ना ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. अरे तू आज जो निर्णय घेतलास ना त्यामुळे तू राणीच्या घरच्यांनाही सांभाळू शकतोयस आणि मालतीची काळजी घेऊ शकतोयस. असाच वागत राहा, प्रेमानं सगळ्यांची मनं जिंकत राहा. आबा, का कोणास ठाऊक, पण आता मी राणीसाठी आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी का करू लागलोय. ती दुखावली गेली की मला वाईट वाटतंय. काहीच कळत नाहीये. तिला ठेस लागल्यावर मला उगाच हर्ट झाल्यासारखं का होतंय तेच कळत नाहीये मला. इंद्रा, हा, पुन्हा हरवलास तू. नाही, मी ऐकतोय ना तुमचं म्हणणं. बोला ना. अरे असंच बोलत राहिलो ना तर दिवस संपून जाईल आणि चहा थंड होईल. ये. राणीला मी माझी मैत्रीण म्हणतोय, पण आमचं नातं मैत्रीच आहे ना. सुरके, लय त्रास होतोय का ग? बायसाबाने असं ढकलायला नाही पाहिजे होतं ना तुला. अहो कपचा की कशाला काय म्हणताय? कोणी ऐकलं बिकलं तर. आई बुवा, हे बघा तुमच्यासाठी मस्त. आई, अगं इथली बेडशीट कुठे गेली? ते म्हणजे इथे राहता येत नाहीये हा प्रॉब्लेम आहे का तुमचा? ही आमची मऊ गादी पण तुम्हाला रुतत असेल ना. हे घे बाबा, हे सगळं घेऊन जा. अगं ते दिनू काका का कोणतरी आलत, धुवायला नेलंय बेडशीट. त्यांनी कशाला? बरं जाऊ दे. तुम्हा दोघांसाठी स्पेशल चहा आणलाय हा, आणि आईसाठी जरा जास्त स्पेशल आणलाय बर का. स्पेशल चहा बाई? हो मग. अगं या चहामध्ये असं काहीतरी टाकलंय ना की ज्याने तुझी शुगर अजिबात वाढणार नाही. आणि हे जे काय टाकलंय ना ते कोणी आणलंय माहिती का? इंद्रजीत सरांनी. अगं त्याच्यामुळे ना आता हा चहा एकदम गोड लागल, म्हणजे साखर टाकल्यासारखा गोड, पण त्याने तुझी शुगर एकदम कंट्रोल मध्ये राहणार आहे. हा, हे घे, हा तुझा स्पेशल चहा. हे घ्या बुवा. राणे, अगं जावई बापू जीवाचं लई आटापिटा करतात ग आमच्यासाठी. त्यांना म्हणावं बास करा की आता. हा गाई करू दे की मग सासूसाठी. हा बरं चला, मी स्वयंपाकाला लागते हा आता. हा अरे हा आई, आता थोड्या वेळात नर्स मॅडम येतील बरं का तुझी शुगर चेक करायला. तर तू चहा पी आणि ते यायच्या आधी गोळ्या घेऊन ठेव. हा बर, काय लागलं तर हाक मार. ऐक, सुरके, अगं तुझा पाठीचा त्रास वाढायला लागलाय, ते कसं सांगायचं ग? हो नाही कोणाला काही सांगायचं नाही. अहो आपली दुखणी सांगून
लिकीच्या अडचणीत वाढ नाही करायची आपण. 2 दिवसांचा तर प्रश्न आहे, आपण काढू अंगावर, करू सण, नाही काय होत. ऐक या चहामध्ये असं काहीतरी टाकलंय ना की ज्याने तुझी शुगर अजिबात वाढणार नाही. आता हा चहा एकदम गोड लागल. आव ह्यो चहा खरंच लय गोड आहे की. अक्षय आपल्या राणीवाणी. बघू बरं. ऐक ऐक सुरके चहा लय गोड आहे, काहीतरी गडबड आहे. ह्यो चहा तू नको पिऊ. प्यावा लागेल. या घरात काही वाया गेलेलं मी खपवून घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला चहा प्यावाच लागेल. प्या म्हटलं ना. अहो नाही बाईसाहेब, अहो ही लय गोड चहा आहे. अहो गोड प्यायला डॉक्टरने मनाई केली. तिला हे चहा नका प्यायला लावू, नाही तर त्रास होईल तिला. अहो आता यांचा त्रास सगळ्यांनाच होऊ शकतो ना. ते काही नाही, चहा त्यांना घ्यावाच लागेल. घ्या. हा चहा तुम्ही घेतला नाहीत तर तुम्हाला दुसरा चहा अजिबात मिळणार नाही. आणि हो, महाडिक एकदाच संधी देतात आणि एवढंच चांगलं वागू शकतात. हो नाही? अगदी बरोबर. खरं तर ना ह्यांच्याशी एवढं चांगलं वागायला पण मला इतकं जड जात आहे ना, कारण ह्यांच्याशी चांगलं वागून आपल्याला काय मिळणार आहे. यांच्याकडे तर फुटकी कवडी पण नाही आपल्याला द्यायला. हो बाईसाहेब, माझ्या सुरखेला दुसरा काय त्रास द्यायचा असेल ना ती द्या, पण हे त्रास नका देऊ. हो बाईसाहेब, पाहिजे तर मी दोन्ही चहा संपवतो, पण तिला नका प्यायला हो. एकदा सांगितलं ना, हा चहा खास कोणासाठी बनवला गेलाय? यांच्यासाठी ना. मग तो यांनाच संपवावा लागेल. नाही नाही भाईसाहेब, अहो असं करू नका. तुमच्या पाया पडते मी. अहो ह्या चहात लय साखर आहे. मी ह्यो चहा पिला तर मला लय त्रास होईल भाईसाहेब. हो ऐका की बाईसाहेब, सुरकीच्या आयुष्याचा असं खेळ करू नका. अहो पाया पडतो बाईसाहेब. आणि इथे तुम्ही आमच्या आयुष्याशी खेळताय त्याचं काय? माझ्या इंद्राला तुमच्या हातातलं खेळणं बनवलंय त्याचं काय? ते काही नाही, चहा त्यांना प्यावाच लागेल. चहा तर तुम्हाला संपवावाच लागेल. घट्टा घट्टा चहा प्यायचा पटकन. भाईसाहेब हो नका ना असं करू भाईसाहेब. मला खरंच त्रास होईल बाई ह्यो चहा पिल्यावर. आता रडून काय उपयोग आहे? हा चहा तुमची लेकच देऊन गेले ना. तुम्ही जर बाहेर जाऊन काही सांगितलं ना तर याद राखा, बाकी खेळ कसा खेळायचा ना ते मी बघीनच, पण आबांसमोर तुमच्या लाडक्या लेकीचं नाव पुढे करीन. नको नको भाईसाहेब. आणि मग तुमची राणीच अडकेल. आता तुम्ही ठरवा काय करायचंय ते. भाईसाहेब सर तुमच्या पाया पडते. मला खरंच त्रास होईल भाईसाहेब. नका मला ह्यो चहा प्यायला लावा. का तुम्हाला त्रास होईल? आणि तुमच्या इथे येण्यामुळे आम्हाला जो त्रास होतो त्याचं काय? ते काही नाही, चहा प्या. भाईसाहेब भाईसाहेब तुमच्या पाया पडते. नका मला. आता बाहेर जाऊन राणीचं नाव पुढे करे ना. नको भाईसाहेब. एक तर तुम्ही चहा प्या, नाही तर मला तुम्हाला चहा पाजावा लागेल. पटकन प्या. अहो सुरकेला त्रास होईल हो बाईसाहेब. पटकन प्या चहा.
सगळा प्या, सगळा प्या. शाबास. आता बघूया या हुकमाच्या राणीच्या आईला काय बरं होतं हा चहा पिऊन. येते मी. चलो उर्मिला. ए सुनके, अगं रडू नको, अगं रडू नको. शांत हो, शांत हो. ए, तुला काय नाही व्हायचं ग. अहो कसं काय होणार नाही म्हणताय. मला लय त्रास होणार आहे. मला हाव 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 मला कस तरी व्हायला मला कस तरी व्हायला लागलंय. लय साखर होती त्याच्या हात. माझी साखर लय वाढल. सुनके, हो मग सुनके. हे बघा तर घामायला लागलं. अहो मला लय सुनके, ऐक काय होतंय तुला? अगं हे सुनके, अगं ऐक की. अगं काय नाही व्हायचं तुला. ए अगं राणे, ए राणे, ए राणे. बुवा आई आई काय झालं. बुवा हे काय झालं. अरे बघ की काय झालं. आई मॅडम तुम्ही बघता का. मॅडम काय झालंय. ह्यांनी काय गोड खाल्लं होतं का? नाही आता चहा घेतला होता तो पण बिन साखरेचा होता. त्यांची साखरेची पातळी खूप वाढली आणि यांची परिस्थिती खूप नाजूक आहे.